केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह महत्त्वाची बैठक घेणार आहेत। बैठकीत सर्व भाजप नेत्यांचा समावेश असणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरससाठी रवाना झाले। चेंगराचेंगरीत बाधित झालेल्या कुटुंबांची ते भेट घेणार आहेत। या दुर्घटनेत 121 लोकांचा मृत्यू झाला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस झाला। त्यामुळे दानवे आता आजपासून सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत। विधान परिषदेमध्ये शिवराळ भाषा वापरल्यामुळे उपसभापतींनी त्यांचं निलंबन केलं होतं। पुण्यातील विशाल अग्रवालला सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती। त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। विशाल अग्रवालला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। कोठडी संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। महायुतीमध्ये जागा वाटपात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार विनय कोरे विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी करणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 4 जागा मिळाव्यात अशी मागणी विनय कोरे करणार आहेत। महादेव जानकर राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। बहीण विधान परिषदेवर गेली, तिचं अभिनंदन। पण भाऊ पण निश्चित राज्यसभेवर जाईल असं विधान जानकरांनी केले। मुंबईत कार्यालय उद्घाटनावेळी त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली। इंदापुरात भाजप आणि अजित पवार गटामध्ये फ्लेक्स वॉर रंगला। इंदापूर शहरात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी आमचा स्वाभिमान आमचं विमान अशा आशयाची बॅनरबाजी केली। तर दुसरीकडे यालाच प्रत्युत्तर देत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंनी आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं अशा आशयाचा बॅनर लावला। ठाण्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता असल्याचे बॅनर लावण्यात आले। तसंच पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर, शोधून आणणाऱ्याला कोंबडा बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचा मजकूर यावर लिहिण्यात आला। उत्तर महाराष्ट्र जनसंघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। धुळे आणि नंदुरबार इथल्या उमेदवारांच्या विजयामध्ये प्रतिभा शिंदेंनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती। मुंबईतल्या मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींच्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। दुग्धशाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्यानंच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला। धारावी प्रकल्पाला मुलुंडकरांनी विरोध केला। अखेरच्या श्वासापर्यंत लढणार, मात्र धारावी प्रकल्प मुलुंडमध्ये होऊ देणार नाही असा निर्धार मुलुंडच्या नागरिकांनी केला। नांदेड जिल्ह्यातले भाजपचे आमदार राजेश पवारांच्या विरोधात हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढला। धर्माबाद या तालुक्याच्या शहरामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला। धर्माबाद पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला। राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले। राहुरीमध्ये अहमदनगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या महामार्गाची दुरवस्था झाली। यावेळी मोठी घोषणाबाजी करत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। लातूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाला दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 2 जण उपोषण करतात। मात्र शासनाने अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। धुळ्यामध्ये मेंढपाळ धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। वनजमीन चराईसह खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस मागे घ्याव्यात या मागणीसाठी आंदोलकांनी सुरत नागपूर महामार्ग रोखून धरला। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नाशिक जिल्ह्यातल्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। शहरातल्या वाहतूक आणि ट्रक टर्मिनलच्या समस्यांवरून त्यांनी कामबंद आंदोलन केलं। शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही विविध मागण्या मान्य होत नसल्याचा त्यांनी आरोप केला। राज्यातल्या लोककलावंतांचं मानधन गेल्या 3 वर्षांपासून रखडले। त्यामुळे लोककलावंत संघटनेनं मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला। सांगोल्यामध्ये कलावंतांनी तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन कलाकार समिती स्थापन करण्याची मागणी केली। रायगडमधल्या मोरबे धरण प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक झालेत। मोरबे धरणग्रस्त गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं ते आक्रमक झाले। परभणीच्या पाथरी इथल्या उपविभागीय कार्यालयावर लाल सेनेच्या वतीनं गायरानधारक दलित भूमिहीन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पाथरी शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मुख्य रस्त्यानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। दररोज खून, दरोडे, गांजा विक्रीसाठी उद्योग राजरोसपणे सुरू असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं।
हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी हिंगोली पाणंद रस्ता करा अन्यथा हेलिकॉप्टर द्या अशी अफलातून मागणी सरकारकडे केली। कलगावमध्ये शेतकऱ्यांना पाणंद रस्ता मंजूर आहे, मात्र या रस्त्याचं काम राजकीय दबावापोटी बंद पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। उपाहारगृह समितीच्या कर्मचाऱ्याला मनसे तालुका प्रमुखाने शिबिगाळ केली। या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। सभा मंडपात कर्मचाऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी देखील केली। लोणावळ्यातल्या भुशीधड परिसरात केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात आमदार सुनील शेळके आक्रमक झाले। व्यावसायिकांना न्याय मिळावा नाहीतर शिवसेना स्टाईलने अर्धनग्न जल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। नागरिकही या व्यावसायिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले। आळंदीमध्ये महाविकास आघाडीनं भर पावसात इंद्रायणी नदी समस्येवरून आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच दिसते। त्यामुळे महाविकास आघाडीने आणि पर्यावरण संस्थांनी टाळ मृदुंग वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांमध्ये शिथिलता आणल्यानं तलाठी आणि तहसील कार्यालयातली गर्दी मंदावली आहे। गर्दीची बातमी झी 24 तासने दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेतली। त्यामुळे तलाठी आणि तहसील कार्यालयावर शुकशुकाट पाहायला मिळतो। लाडकी बहीण योजनेसाठी पैशाची मागणी होत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांनी केले। या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आर्थिक लूट होत असल्याचं झी 24 तासने दाखवलं होतं, त्याची आता दखल घेण्यात आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँकेमध्ये नवीन खातं उघडण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तसंच बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्याचीही गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर प्रत्येक सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर गावातल्या कामगार महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी व्यस्त झाल्या आणि याचा थेट फटका ग्रामीण भागातल्या शेती कामांना बसलाय। शेतीतले निंदण फवारणी खत देण्याच्या कामांचा खोळंबा झालाय। मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतं। जळगावातल्या चोपडा वनविभागाच्या जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण केलं होतं। 42 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलं होतं। यामुळे वनविभागाकडून 2 दिवस अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। मुंबईतल्या अंधेरी फ्लायओव्हरचा काही भाग कोसळलाय। जोग ब्रिज खाली बांधलेल्या संरचनेचा भाग एका कारच्या पुढच्या भागावर पडला। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली। सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही। नाशिक ते मुंबई महामार्ग प्रवासाने नाशिककर हैराण झाले। विविध समस्यांनी महामार्ग कुठे खड्ड्यांनी तर कुठे कामामुळे अडचणीत आला। नाशिक जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागतोय। तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये वासिंद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होताना पाहायला मिळते। अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलंय। या बरसलेल्या पावसामुळे या भागात पेरणीला गती मिळणार असून काही ठिकाणी पेरणी झालेल्या शेताला नुकसानीची शक्यता वर्तवली जाते। नांदेडमध्ये मोबाईलवर स्पीकर ऑन करून बोलताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला। जुन्या नांदेड शहरातल्या कपड्याच्या दुकानात ही घटना घडली। सुदैवाने मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीला कुठलीही इजा झाली नाही। चंद्रपुरातल्या माळडोंगरी गावामध्ये विहिरीमध्ये आत्महत्या करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले। अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विहिरीकडे धाव घेतली। विहिरीत लोखंडी रॉडला पकडून लोंबकळत असलेल्या मुलीची समजूत काढून तिला विहिरीबाहेर काढण्यात आलं। पुणे शिरूर तालुक्यातल्या टाकळी भीमामध्ये बिबट्याला वन विभागाकडून जेरबंद करण्यात यश आले। काही दिवसांपासून या परिसरामध्ये नागरिकांना बिबट्याचं दर्शन होत होतं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाने आणि निसर्ग वन्यजीव संस्थेनं बिबट्याला पकडलं। चंद्रपूरच्या चेकबिर्डी गावामध्ये माणसाच्या चेहऱ्यासारखं बकरीचं पिल्लू जन्मले। गावातल्या एका शेतकऱ्याच्या घरी बकरीला 2 पिल्लं झाली। त्यापैकी एका पिल्लाची दाढी, डोळे, चेहरा सगळं माणसासारखं दिसत होतं। या पिल्लाने जन्मताच थोड्या वेळाने प्राण सोडला। याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती।